पण संजय राऊत आलेत. संजय राऊत सध्या बोलतायत. पाहूया आपण राऊत नेमकं काय म्हणतायत या सगळ्या मुद्द्यावर. राऊत साहेब, काल रात्री उशिरा महायुतीतल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेनं अधिकृत आपलं जागा वाटप घोषित केलं. 137 या भाजपला आहेत आणि 90 शिंदे शिवसेनेला आहेत. काही अधिकृत ठाकरे बंधू आणि एनसीपीची जागा वाटपाची घोषणा होणार आहे. आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती. शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना. यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत. पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली. लढा. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणं आहे. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे. 140च्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत. आतापर्यंत असं चित्र आहे. राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो आहे. राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढते आहे हे अजून कायचा विचार जनता नक्की करेल. पण मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती, बीजेपीला जागा देत होती, शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती, तिथे एकनाथ शिंदेसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. पण राऊसाहेब, आतापर्यंत असं बघितलं की 2017ची जर आपण आकडेवारी बघितली तर 84 जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि 82 जागा भाजप जिंकली होती. शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण 100च्या वर 100+ जागा मिळाव्यात म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही, त्यांनी जाव्यात. म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या, असं द्या, आम्हाला द्या. पण त्या 100+ जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही. 90 जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागेल. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 2017ची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आढळ दृष्टिकोनाच्या तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली, पण लाचारी पत्करली नाही. जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं. आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही. आम्ही लढलो, जे काय असेल त्या ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम ठेवला. पण आता चित्र फार वेगळं दिसते. ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे. ही शिवसेना नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे. पण राऊसाहेब, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा भाजपनं मान राखलेला दिसतो आहे.
ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे साधारण मी 80च्या मुंबईच्या वर जागा. मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट, महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं का. मालेगावला काय झालं, अमुक काय झालं, हां मीरा भाईंदरला काय, त्याच्याशी मी नंतर बोलू. मुंबई ही महत्त्वाचं आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते, त्याविरुद्ध ही लढाई आहे. मुंबईत भाजपने जी यादी जाहीर केली आहे ती सर्वाधिक जास्त त्या यादीमध्ये मराठी व्यक्तींचा घटना असलेला पाहायला मिळतो. हो, बरं. भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे. भाजपा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काडी मात्र संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? आपल्याकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर बरीचशी नाराजी देखील होताना पाहायला मिळते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली, त्या नाराजांना बोलवून ते होत असतं ना, असं होत असते. एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवळून जाईल. तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आहे. तर मी स्वागत करतो. या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही. बऱ्याच ठिकाणी पण असं भाकीत वर्तवलं जात आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एनसीपी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एनसीपी मिळून घेऊ. काय मोठा निर्णय असू शकतो? काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शरद शकतो? पवारांनी एनडीए बरोबर जाणं. नाही, हा मी मोठा निर्णय मानत नाही. शरद पवारांनी एनडीए हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही. आणि पवारसाहेब असं करतील असं मला वाटत नाही. पवारसाहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत. त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर आणि जात्यंत शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली, त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो. त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांनी. पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की यासाठी उद्योगपती गौतम अदानी मध्यस्थी करतायत. गौतम अदानी म्हणजे महात्मा फुले नाही आहेत बरं का, किंवा संत गाडगे महाराज नाही आहेत. शरद पवारांचे सगळ्याच उद्योगपतींशी संबंध आहेत प्रेमाचे, त्यातले गाडाणे. हो गया, चलो. हिंदी में जानना चाहिए, कल बीजेपी ने बीजेपी चुनाव के लेके शिवसेना का ऐलान किया है, जिसमें 137 जगह पे बीजेपी चुनाव लड़ रही है, वही शिवसेना 90 जगह पे चुनाव लड़ रही है. इस फैसले को कैसे एक समय अभी तक ऐसा होता था मुंबई और महाराष्ट्र में कि शिवसेना हमेशा बड़ा भाई रहा और शिवसेना बीजेपी को सीटें देती थी मुंबई में. लेकिन ये पहली बार हुआ है. अमित शाह की जो शिवसेना है, मैं अमित शाह जी की शिवसेना मानता हूँ, उनको बीजेपी से सामने गिड़गिड़ा कर सीटें मांगनी पड़ रही है. ये शिवसेना नहीं है, उसे हम शिवसेना नहीं मानते. जो बीजेपी के सामने घुटने पर है कि हमें कुछ सीटें दीजिए, ऐसा शिवसेना के इतिहास में कभी हुआ नहीं. ये इसलिए हुआ है, बीजेपी के साथ जो शिवसेना है वो नकली है, वो अमित शाह की शिवसेना है, इसलिए हो रहा है. जब जब भारतीय जनता पक्ष ने कोई ऐसी भूमिका ली है संघर्ष की, तो हमने उनको छोड़ दिया है, क्योंकि हम शिवसेना है. हम अकेले चुनाव में सामने गए, चाहे बीएमसी हो चाहे महाराष्ट्र का चुनाव, हमने अकेले चुनाव लड़ा है. लेकिन भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार आहेत. शिंदेंना भाजपच्या दारात जागा मागण्याकरता जावं लागतंय. आम्ही लाचारी पत्करलेली नाही असं राऊत म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.